वणी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनलेली असून धार्मिक स्थळ असलेल्या जगदंबा देवी मंदिर परिसरात काही गावगुंडांनी नशेत हिंडत धारदार शस्त्रे हातात घेऊन उघडपणे दहशत निर्माण केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। भाविकांची वर्दळ असलेली या परिसरातील पवित्रता भंग करून करण्यात आलेल्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। 8 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 10 ते 10:50 वाजण्याच्या दरम्यान साधारण 8 ते 10 युवकांनी दारू आणि गांजाच्या नशेत देवी मंदिराच्या आवारात घुसून शिवीगाळ आरडाओरडा करत तलवारीसारखी धारदार शस्त्रे हातात घेऊन परिसरात उच्छाद माजवला। मंदिराच्या प्रांगणात भाविकांची उपस्थिती असताना झालेल्या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला। श्री सप्तशृंग देवी ट्रस्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्टपणे टिपली गेली असून या संदर्भात धार्मिक स्थळाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत ट्रस्टने पोलिसांकडे अधिकृत ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, रोशन पवार, अमोल देशमुख, पोपट काका थोरात, राकेश थोरात आदींच्या सहीचा तक्रार अर्ज दाखल केला आणि याच दरम्यान राजेंद्र मडवई यांच्यावरही संबंधित युवकांकडून धक्काबुक्की मारहाण झाल्याची घटना घडली आणि त्यामुळे या घटनेचं गांभीर्य अधिक वाढलेलं असून प्रभावित व्यक्तींनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार नोंदवली आहे। 2 तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली। प्राथमिक तपासात तुषार केशव गवे वय वर्ष 21 राहणार वणी हा युवक या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालं। नशेच्या अवस्थेत हातात धारदार शस्त्र घेऊन धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे तसेच नागरिकांमध्ये दहशत पसरवणे या गंभीर कृत्यांबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस संदेश देण्याचा निर्णय घेतला आणि या अनुषंगाने वणी पोलिसांनी आरोपीची धिंड काढत शहरभर फिरवण्याचा निर्णय घेतला। पोलीस ठाण्यातून सुरुवात करून शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, जगदंबा देवी मंदिर परिसराचा संपूर्ण मार्गक्रमण करत आरोपीला सार्वजनिकरित्या फिरवण्यात आले। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असून येथे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला स्थान नाही असा स्पष्ट संदेश देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलेलं आहे। या दिंडीत वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे, अन्य कर्मचारी सहभागी झाले होते। पोलिसांच्या या कठोर पावलाचे नागरिकांनी स्वागत केलेले असून धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई केली जात असल्याने शहरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे। वणी शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा आणि शांतता टिकावी यासाठी अशा कारवाया सुरू राहण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे। दिनांक 7/12/2025 रोजी या परिसरामध्ये संशयित आरोपी जो आहे तुषार धारदार शस्त्र होतं आणि त्याच्याने दहशत माजवली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।